गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा सुविचार बघू आपण. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले तर की यशालाही पर्याय नाही. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो, मग आपण एखाद्या कला क्षेत्रात असलो, शिक्षकी पेशा असला आपला, किंवा एखाद्या कार्यालयामध्ये काम करणारे असो, किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत काम करणारे असो, किंवा कोणत्याही कारखान्यात काम करणारं असो, आपल्या आयुष्यामध्ये कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही. मग त्याच्यात तुम्ही विद्यार्थी असो, किंवा मग मोठे झालेले असो, किंवा इवन लहान मुलंसुद्धा असो, तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात. आणि आपले कष्ट आपल्या कामाप्रती प्रामाणिक असले तर त्या कामामध्ये आपल्याला जे यश मिळतं त्यालासुद्धा दुसरा पर्याय नाही. याचा अर्थ की आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. मुलांना आपण पाठ क्रमांक 10 हा सुरू करणार आहे. आम्ही हवे आहोत का. पाठ क्रमांक 8 आणि पाठ क्रमांक 9 हा आत्ताच्या सत्रात 2020-21 या सत्रामध्ये आपल्या अभ्यासक्रमातनं वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाठ क्रमांक 10 वरती 10 हा शिकणार आहोत किंवा बघणार आहोत. आम्ही हवे आहोत का. या पाठाच्या लेखिका ज्या आहेत या आहेत शांता शेळके. आता शांता शेळके ज्या आहेत त्या प्रसिद्ध कवयित्री किंवा गीतकार, लेखिका अशा होत्या. त्यांचा जन्म जो आहे तो 12 ऑक्टोबर 1922 रोजी इंदापूर, पुणे येथील इंदापूर येथे झाला. आणि त्यांचा जो मृत्यू जो आहे जो 6 जून 2002 पुणेमध्येच झाला. त्यांनी, शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिली आहेत. त्यांची जसं वर्षा म्हणा, किंवा जन्मजान्हवी, रूपसी, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे फार फेमस किंवा प्रसिद्ध असे कविता संग्रह त्यांनी केलेले आहेत. त्याच्यात खूप सुंदर सुंदर कविता आहेत. आपल्याला आधीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा शांता शेळके यांच्या कविता आहेत. त्यानंतर तोच चंद्रमा, त्यानंतर कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसाआधीचा पाऊस, संस्मरणे हे लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. मुक्ता, गुलमोहर, काचकमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तकेसुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहे. आणि आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन हे दरवर्षी भरत असतं, तर त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. म्हणजे त्यांनी अध्यक्षपदी त्या राहिलेल्या आहेत. आता या पाठामध्ये काय आपण शिकणार आहोत किंवा काय आपण बघणार आहोत, तर हा लेखिकेचा जो अनुभव आहे, त्या एका प्राण्यांच्या इस्पितळात जातात आणि तिथे त्यांना काय अनुभव आला, ते प्राणी, त्या प्राण्यांप्रती त्यांना काय वाटलं, हे सगळं या पाठामध्ये सांगितलं गेलेलं आहे. प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे म्हणजे जे त्यांनी फिरलेत त्या प्राण्यांच्या इस्पितळामध्ये, आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणीविश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते. प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेखसंग्रहातून घेतलेला आहे. आता इथे यांनी म्हटलं प्राण्याच्या प्रेमासाठी आसुसलेल्या, म्हणजे आपल्याला जसं आपल्याला प्रत्येकाकडनं आपुलकी ही हवी असते, प्रेम हवं असतं. आपल्याला कधीच असं वाटणार नाही की नाही कोणत्याही व्यक्तीनी आपल्याला आपलं वाईट इच्छावं, किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करावा, किंवा आपण त्यांना नको आहेत असा विचार करावा. तसंच प्राण्यांबद्दलसुद्धा आहे. त्यांनासुद्धा हवंसं वाटणारं असं वातावरण हवं असतं. त्यांनासुद्धा असं वाटत असतं की माणसांनी, जे पाळीव प्राणी आहेत, माणसांनी त्यांना भरपूर प्रेम करावं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी हे असतील आणि त्यांच्या वागणुकीमध्येच तुम्हाला फरक जाणवतो. जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमाने वागता किंवा त्यांच्यासोबत थोडंसं रागाने वागता, त्यांना लगेच त्याच्यातला फरक कळतो. भलेही त्यांना बोलता येत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येत नाही, पण त्यांच्या वागणुकीने ते त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. आपण याचा जो पहिला पॅरेग्राफ किंवा उतार आहे तो बघतोय. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. इस्पितळ म्हणजे दवाखाना. ते आहे जनावरांचं इस्पितळ. जनावर म्हणजे प्राणी, ते प्राण्यांचं इस्पितळ आहे.
ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. त्यांना आता बरेचदा त्यांचं येणं जाणं होत असेल मुंबईला किंवा मुंबईच्या परळ भागामध्ये, पण त्यांना ते येता जाताना इस्पितळ दिसलं तर त्यांना असं वाटलं की हे जे इस्पितळ आहे हे आतून बघावं, तिथे जरा फेरफटका मारावा. एकदा तो योग आला म्हणजे वेळ आली. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. कमान म्हणजे प्रवेशद्वार जे असतं ना, एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा त्याचं गेट असतं, एंट्री गेट असतं, त्याला म्हणतात कमान. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. म्हणजे तिथे दवाखाना आहे, प्राण्यांचा दवाखाना आहे, तर तिथे येता येत नाही असं नाही, पण तिथे आतमध्ये त्यांना खूप इझिली प्रवेश मिळाला. उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते, एक बिल्डिंग त्यांना दिसते. ते बहुधा कार्यालय असावं. कार्यालय म्हणजे जिथे कामकाज बघितलं जातं, जिथे हिशोब ठेवले जातात आणि सगळ्या गोष्टींचं कागदी काम जे आहे ते केलं जातं, त्याला कार्यालय असं म्हणतात. त्याला कचेरी असं सुद्धा म्हणतात. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे. तसबीर म्हणजे छायाचित्र किंवा मोठं चित्र. त्या चित्रामध्ये बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत. त्या तसबिरीमध्ये त्यांनी पाहिलं की तिथे बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशा वेगवेगळ्या प्राण्यांची तिथे चित्र आहेत. आणि खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. खाली एक छोटंसं वाक्य लिहिलं होतं. म्हणजे त्या एंट्री गेटमधनं आतमध्ये गेल्या आणि त्याच्यानंतर तिथे एक कार्यालय इमारत होती आणि तिथे त्यांनी एक चित्र पाहिलं. त्या चित्राच्या खाली एक वाक्य होतं. मनाला भिडणारं वाक्य म्हणजे काय की बरेचदा बघा असं होतं की काही गोष्टी एंटरटेनमेंटसाठी असतात, जे ॲडव्हर्टाइजमेंट असतात त्या एंटरटेनमेंटसाठी असतात. पण काही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला जाणवेल की काही मनाला भिडणारे वाक्य म्हणजे मनाला स्पर्श करणारे वाक्य, म्हणजे मनाला हेलावून टाकणारं, एकदम आपल्याला असं वाटेल की हार्ट टचिंग ज्याला म्हणतात, की एकदम असं वाटलं अरे हे तर खूप रिअलिस्टिक वाटतं आपल्याला, असं ते वाक्य होतं. आम्हाला तुमची गरज आहे. म्हणजे हे कोण म्हणत आहे? प्राणी म्हणतात आहेत. त्या चित्रातले प्राणी जणू काही म्हणतात आहेत, आम्हाला तुमची गरज आहे, पण तुम्हाला आम्ही हवे आहोत का? म्हणजे त्यांनी माणसांना प्रश्न केला आहे की आम्हाला म्हणजे प्राण्यांना तर माणसांची गरज आहे, पण माणसांना प्राणी हवे आहेत का? हेच आपल्या लेसनचं टायटलसुद्धा आहे की आम्ही हवे आहोत का? प्राणी हे माणसाला हवे आहेत का? प्राण्यांची गरज माणसांना आहे का? हे ते चित्र तुम्ही इथे पाहिलं असेल. हे इस्पितळ आहे. या इस्पितळाच्या आतमध्ये आणि इथे हे चित्र आहे आणि चित्राच्या तिथे तुम्ही लिहिलं आहे, तिथे लिहिलेलं आहे आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? हे इथे दाखवलं गेलं आहे की प्राण्यांच्या इस्पितळामध्ये बरेचदा जेव्हा पाळीव प्राणी नेऊन सोडल्या जातात, बरेचदा असं होतं की त्यांचा इलाज झाल्यानंतरसुद्धा त्यांना घेऊन गेल्या जात नाही, त्यांना तिथेच सोडून दिलं जातं. मग अशा वेळेस त्यांना तर हा प्रश्नच पडतो ना की प्राण्यांना तर हा प्रश्न साहजिकच पडत असेल की जेव्हा आम्ही चांगलो होतो तेव्हा तुम्हाला आम्ही खूप लाडाचे होतो आणि जेव्हा आम्हाला काही झालं तर तेव्हा लगेच तुम्ही आम्हाला टाकून दिलं. तर असे वेगवेगळे प्रश्न किंवा असे ज्या त्यांच्या प्राण्यांच्या मनातले विचार हे सगळे अशा प्रकारे या पाठामध्ये आलेले आहेत. तुम्हाला मी शब्दार्थ देते आहे. इस्पितळ, दवाखाना, जनावर, प्राणी, योग, वेळ, कमान म्हणजे प्रवेशद्वार, बहुधा म्हणजे बहुतेक, कार्यालय म्हणजे कचेरी, तसबीर म्हणजे छायाचित्र, बैल म्हणजे वृषभ. हे शब्दार्थ तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे. नेहमीप्रमाणे तुमचं होमवर्क किंवा गृहपाठ हा राहणार आहे की तुम्हाला लेसनचं टायटल, त्याच्यानंतर इंट्रोडक्शनचं जे पॅराग्राफ आहे तो, आणि त्यानंतर फर्स्ट पॅरा जो आहे मुंबईच्या परळ भागात पासून डॅश डॅश देत तुम्हाला आम्ही हवे आहोत का इथपर्यंत, आणि त्याच्याखाली त्याचे शब्दार्थ आपण पॅराग्राफ वाईज म्हणजे उतार्यावाईज आपण त्याचे शब्दार्थ लिहिणार आहोत. धन्यवाद.